Hello students, today's topic is mechanism of hormone action. How the hormone acts on the target organ. सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की हार्मोनचं ॲक्शन जी आहे म्हणजेच काय हार्मोनचं सिक्रीशन जे आहे ते सिक्रीशन एका ठिकाणी होते आणि ब्लडच्या सहाय्याने तो कॅरी केला जातो आणि त्याची ॲक्शन दुसऱ्या ठिकाणी होते. ज्या ठिकाणी हार्मोनची ॲक्शन होते त्याला टार्गेट ऑर्गन म्हणायचं. ठीक आहे. ऑल द एंडोक्राइन ग्लँड्स सिक्रीट्स हार्मोन and that hormone secretion is in very small quantity, means that hormone is secreted in very small quantity, in a minute quantity. ठीक आहे. minute quantity मध्ये त्याचं सिक्रीशन होतं. they produce at one place and acts on the another place. okay, they produce their effect on the target organ. आता बघा त्याचा ॲक्शन जी आहे ती टार्गेट ऑर्गनवर होते. ठीक आहे. आता टार्गेट ऑर्गन जर कन्सिडर केलं तर टार्गेट ऑर्गनवर समजा एखादा ऑर्गन असेल किंवा एखादं स्ट्रक्चर असेल तर त्या हार्मोनची ॲक्शन जी आहे ती ॲक्शन एकतर काय टार्गेट ऑर्गनच्या एकतर सरफेसला होईल, दॅट इज एक्सटर्नल सरफेस किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणायचं. ठीक आहे. किंवा त्याची ॲक्शन या टार्गेट ऑर्गनच्या आत किंवा सेलच्या आत होईल. ठीक आहे. म्हणजेच दोन ठिकाणी याची ॲक्शन होते. एक तर सेल मेम्ब्रेन, द ॲक्शन टेक्स प्लेस ऑन द सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, किंवा हा हार्मोन इंट्रासेल्युलर होऊ शकतो. म्हणजे त्याची ॲक्शन एकतर सरफेसला होईल, सेल मेम्ब्रेनला होईल, किंवा त्याची ॲक्शन इंट्रासेल्युलर होईल. इंट्रासेल्युलर म्हणजेच काय सेलच्या आत. ठीक आहे. मीन्स these hormones are secreted or released in a very small quantity and they acts on their target organ, means the effect of that hormone takes place on the target organ. okay. टार्गेट ऑर्गनवर हार्मोन, आता बघा टार्गेट ऑर्गनवर काय असते, रिसेप्टर्स असते. रिसेप्टर्स म्हणजेच काय, जे असे पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे हार्मोनला काय करते, रिसीव्ह करते. आणि हार्मोन आणि रिसेप्टर हे दोघी कंबाईन झाल्यानंतर एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हणायचं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतं. आता हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स दोन ठिकाणी असू शकतं. दॅट हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स मे फॉर्म ऑन द सेल मेम्ब्रेन ऑर दॅट मे फॉर्म इनसाइड द सेल इंट्रासेल्युलर. म्हणजेच हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जो आहे, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, हार्मोन आणि रिसेप्टर सेल याचं कॉम्बिनेशन. म्हणजेच हार्मोन हा रिसेप्टरला अटॅच होतं, हार्मोन हा रिसेप्टरला बाइंड होतं आणि त्याच्यापासून जे कॉम्प्लेक्स तयार होतं त्याला म्हणायचं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ओके. आता हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स हा कुठं तयार होऊ शकतं, एकतर सेल मेम्ब्रेनवर तयार होईल किंवा सेलच्या आत होईल. सेल मेम्ब्रेनवर तयार होईल म्हणजे सेल मेम्ब्रेन वी कॅन ऑल्सो कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन किंवा तो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इंट्रा सेल्युलर असू शकतो, म्हणजे सेलच्या आत त्याची म्हणजेच काय तो तयार होऊ शकतो. ठीक आहे. दिस हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स मीन्स आफ्टर द फॉर्मेशन ऑफ हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इट लीड्स टू द बायोकेमिकल चेंजेस इन द टार्गेट ऑर्गन. म्हणजे टार्गेट ऑर्गनमध्ये काय बायोकेमिकल चेंजेस आणतो, biochemical changes, and that biochemical changes finally result into the physiological changes. म्हणजे काय फिजिओलॉजिकल चेंजेस काय होतं, म्हणजेच काय की ते फंक्शन जे आहे हार्मोनचं फंक्शन जे आहे ते स्टिम्युलेटरी असेल किंवा इनिबिटरी असेल. म्हणजे फंक्शनला स्टार्ट करेल किंवा फंक्शनला काय करेल, इनिबिट करेल. ठीक आहे. तर आता बघा आता बघा हार्मोनची ॲक्शन जी आहे ती सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनवर होतं ॲट द सरफेस ऑफ द टार्गेट ऑर्गन, किंवा दॅट ॲक्शन मे बी इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आत होईल. ठीक आहे. तर पहिला आपण बघू मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द सेल मेम्ब्रेन. म्हणजेच ॲक्शन कुठं होत आहे, सेल मेम्ब्रेनवर होत आहे. ओके. मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर म्हणजेच टार्गेट ऑर्गनवर ज्या मेम्ब्रेन रिसेप्टर असते त्या ठिकाणी हार्मोनची ॲक्शन. ठीक आहे. आता बघा हार्मोन्सचं केमिकल नेचर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहे.
ठीक आहे. काही स्टेरॉइडल हार्मोन्स आहे, काही नॉन स्टेरॉइडल हार्मोन्स आहे, काही अमिनो ॲसिड्सपासून तयार झालेले आहे, काही पॉलिपेप्टाईड हार्मोन्स आहे, ठीक आहे, काही पेप्टाईड हार्मोन्स आहे, ठीक आहे. तर हे हार्मोन्सचं नेचर आहे. काही गॅसियस हार्मोन आहे, नायट्रस ऑक्साईड जे आहे गॅसियस हार्मोनचं म्हणजे काय केमिकल नेचर जर बघितलं तर हार्मोन्स वेगवेगळ्या कंपाऊंडनी तयार झालेले आहे, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कॅटेकोलामाइन्स, पेप्टाईड हार्मोन्स, पॉलिपेप्टाईड हार्मोन्स, ओके, दिस category catecholamines, peptide hormones and polypeptide hormones. These hormones are the lipid insoluble, ठीक है. लिपिड इनसोल्युबल हार्मोन्स आहे. लिपिड इनसोल्युबल मीन्स दे विल नॉट डिझॉल्व इन लिपिड, ठीक आहे. लिपिड इनसोल्युबल, नॉन स्टेरॉइडल कॅटेगरी कशी आहे, नॉन स्टेरॉइडल अँड वॉटर सोल्युबल हार्मोन. हे कोणते हार्मोन्स आहे, वॉटर सोल्युबल हार्मोन. आणि हे बघा हार्मोन्स हे जे आहे कॅटेकोलामाइन, पेप्टाईड हार्मोन्स आणि पॉलिपेप्टाईड हार्मोन्स, दीज आर दी नॉन स्टेरॉइडल हार्मोन्स, दीज आर दी वॉटर सोल्युबल हार्मोन्स अँड लिपिड इनसोल्युबल हार्मोन, ठीक आहे. तर दीज हार्मोन्स विच आर दी वॉटर सोल्युबल, जनरली दीज हार्मोन्स इंटरॅक्ट्स विथ द सरफेस रिसेप्टर. सरफेस रिसेप्टर म्हणजेच काय, असे रिसेप्टर्स जे प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असते त्याला सरफेस रिसेप्टर म्हणायचं, ठीक आहे. हे हार्मोन्स जे आहे हे सेलच्या आत जाणार नाही, ते सेल मेम्ब्रेनवर यांची ॲक्शन होते. हे जे हार्मोन्स आहे कॅटेकोलामाइन, पेप्टाईड हार्मोन्स आणि पॉलिपेप्टाईड हार्मोन्स, हे जे हार्मोन्स आहे दे ॲक्ट्स ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. दे डू नॉट टार्गेट द means they do not enters in the cell, means they are not intracellular. These hormones interacts with the surface receptor. प्लाझ्मा मेम्ब्रेनवर जे रिसेप्टर्स आहे त्यांच्यावर याची काय होतं, ॲक्शन होतं आहे. आणि एकदा ॲक्शन झाली की ॲक्शन झाल्यानंतर या दे कॉजेस मीन्स इट रिझल्ट्स इन, बघा त्याची ॲक्शन सरफेस म्हणजेच काय, या सरफेसवर असणारे जे रिसेप्टर, या ठिकाणी बघा या ठिकाणी एक हार्मोन कन्सिडर केलेला आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हा हार्मोन आहे. हा हार्मोन याची ॲक्शन कुठं झालेली आहे, ही ॲक्शन झालेली आहे ओव्हरीच्या सरफेसवर. दिस दी ओव्हेरियन सरफेस और ओव्हेरियन वॉल, ठीक आहे. तर ओव्हेरियन वॉलवर हा रिसेप्टर आहे. रिसेप्टर अँड हार्मोन दोन्ही कंबाईन होऊन किंवा बाइंड होऊन दिस हार्मोन बाइंड्स विथ रिसेप्टर टू फॉर्म अ हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. काय फॉर्म केलेलं आहे, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, ठीक आहे. तर हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स कुठं तयार झालेलं आहे, सरफेसला, ठीक आहे. आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर बघा आता हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर काय, इट कॉजेस रिलीज ऑफ एन्झाईम ॲडिनिलेट सायक्लेज. कोणत्या एन्झाईमचं फॉर्मेशन झालं, ॲडिनिलेट सायक्लेज एन्झाईमचं फॉर्मेशन झालं. मीन्स आफ्टर फॉर्मेशन ऑफ दिस हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इट रिलीज द एन्झाईम ॲडिनिलेज सायक्लेज. आणि या एन्झाईमनी ॲडिनिलेज सायक्लेजनी काय फॉर्म केलं आहे, सायक्लिक AMP. सायक्लिक AMPचं फॉर्मेशन केलं या एन्झाईमनी. सायक्लिक AMP कशापासून तयार केलं, ATPपासून. ATP ऑफ द सेलमध्ये जे ATP आहे त्या ATPचं काय, ATPपासून काय सायक्लिक AMP ॲडेनाइन मोनोफॉस्फेट ज्याला म्हणू आपण, सायक्लिक AMPचं फॉर्मेशन केलं. आणि या सायक्लिक AMPचं फॉर्मेशन झाल्यामुळे दिस सायक्लिक AMP ॲक्टिवेट्स द एन्झायमॅटिक ॲक्शन, ठीक आहे. आणि बघा सायक्लिक AMP मुळे काय काही एन्झायमॅटिक ॲक्शन्स प्रोड्यूस झाल्या. आणि काय या सायक्लिक AMPला काय म्हणायचं, इट इज अ सेकंडरी मेसेंजर. प्रायमरी मेसेंजर इज हार्मोन. आणि या प्रायमरी मेसेंजर इज द हार्मोन. काय झालं की जे हार्मोन्स आहे ते हार्मोन्स काय झाले, हार्मोन्स कोणासोबत अटॅच झाले, रिसेप्टरसोबत. हार्मोन अटॅच विथ रिसेप्टर टू फॉर्म अ हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, ठीक आहे. आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झाल्यानंतर काय झालं, एक एन्झाईम तयार झाला ज्याला म्हणायचं ॲडिनिलेट सायक्लेज. आफ्टर फॉर्मेशन ऑफ दिस एन्झाईम कन्वर्ट द ATP इंटू AMP, बरोबर आहे. CAMP सायक्लिक AMPचं फॉर्मेशन केलं. या एन्झाईमनी सायक्लिक AMPचं फॉर्मेशन केलं. आणि सायक्लिक AMP मुळे काय झालं, ड्यू टू सायक्लिक AMP इट रिझल्ट्स इन टू द एन्झायमॅटिक ॲक्शन, ओके.
एन्झायमॅटिक ॲक्शन अँड दिस सायक्लिक AMP ॲक्ट्स ॲज अ सेकंड मेसेंजर. याला काय म्हणायचं, सेकंड मेसेंजर. अँड आफ्टर फॉर्मेशन ऑफ दिस सायक्लिक, आता सायक्लिक AMPला सेकंडरी मेसेंजर म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त सायक्लिक AMP सारखे सेकंडरी मेसेंजर जे आहे ते कॅल्शियम आयन आहे, कॅटायन, आणि काय ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, सायक्लिक GMP आणि IP3 मीन्स दॅट इज द इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट, that is called as inositol triphosphate. These are the secondary messengers. ओके, म्हणजेच काय की सायक्लिक AMP हा सेकंडरी मेसेंजर आहे आणि सायक्लिक AMPच्या व्यतिरिक्त बाकीचे जे आहे कॅल्शियम आयन, GMP आणि IP3 मीन्स इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट, हे पण सेकंडरी, यांचं पण फॉर्मेशन होतं. हे पण काय सेकंडरी मेसेंजर्स आहे. आणि हे सेकंडरी मेसेंजर काय करत आहे, इट रिझल्ट्स इन टू द बायोकेमिकल चेंजेस. This cyclic AMP results into the biochemical changes. Biochemical change घडवल्यानंतर biochemical change results into the physiological change. Biochemical change results into the physiological change. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एक हार्मोन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे याची ॲक्शन कोणावर होते, ओव्हरीवर होता. ठीक आहे, तर हा हार्मोन, सपोज दिस इज द ओव्हरी and at the surface of ovary there are the receptors. Okay, याला म्हणायचं रिसेप्टर्स. ठीक आहे, तर हार्मोनची ॲक्शन कुठं झाली, सरफेसला झाली. हार्मोनची ॲक्शन सरफेसला झाली, याला म्हणायचं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे हा रिसेप्टरला, म्हणजेच काय ओव्हरीचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर जे रिसेप्टर्स आहेत त्याला अटॅच झाला. आणि अटॅच झाल्यानंतर काय झालेलं आहे, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झालं. आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झाल्यानंतर काय की इट रिझल्ट्स इन टू द जनरेशन ऑफ सेकंडरी मेसेंजर्स. सेकंडरी मेसेंजर्स तयार झाले लाईक सायक्लिक AMP ऑर कॅल्शियम आयन. बरोबर आहे, सायक्लिक AMP ऑर कॅल्शियम आयन. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय, याचं फॉर्मेशन झाल्यामुळे काय झालं की बायोकेमिकल चेंजेस आले. कशामध्ये बायोकेमिकल चेंजेस आले, बायोकेमिकल चेंजेस ओव्हरीमध्ये. आणि ओव्हरीमध्ये बायोकेमिकल चेंजेस आले आणि बायोकेमिकल चेंजेसचं कन्व्हर्शन मग फिजिओलॉजिकल रिस्पॉन्समध्ये झालं. म्हणजेच काय की याच्यामध्ये काय ओव्हेरियन ग्रोथ झाली. ओव्हेरियन ग्रोथ झाली म्हणजेच काय की याच्यामध्ये प्रायमरी फॉलिकल्स नंतर सेकंडरी फॉलिकल्स नंतर टर्शरी फॉलिकल आणि टर्शरी फॉलिकल नंतर मॅच्युअर फॉलिकल. टर्शरी फॉलिकल नंतर काय मॅच्युअर फॉलिकलचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, तर ही जी ग्रोथ आहे फॉलिक्युलर ग्रोथ, फॉलिकल्स ही ग्रोथ कशामुळे झाली, ओव्हरीमध्ये. ओव्हरीच्या फॉलिकल्स डेव्हलप्स कशामुळे झाल्या, ड्यू टू द ॲक्शन ऑफ दिस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणता हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, तर हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो की ओव्हरीची आहे, ओव्हरीमधल्या फॉलिकल काय करतो, डेव्हलप करतो. आणि या ठिकाणी मॅच्युअर फॉलिकल जी आहे याच्यामध्ये काय असतो, मॅच्युअर ओव्हम. मॅच्युअर ओव्हम. ओके, तर ही जी ग्रोथ आहे ओव्हरीमधली ग्रोथ ही कशामुळे झालेली आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे झालेली आहे. आणि या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची ॲक्शन कुठं झालेली आहे, ओव्हरीच्या सरफेसवर झालेली आहे. कुठं, ओव्हरीच्या सरफेसवर झालेली आहे. आणि ओव्हरीच्या सरफेसला रिसेप्टर सेल्स आहे जे काय करतात, रिसेप्टर सेल्स जे कोणासोबत बाइंड होतात, या हार्मोनसोबत बाइंड होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय की या ठिकाणी काय होतं की हार्मोनची ॲक्शन होते. हार्मोनची ॲक्शन कुठं होत आहे, सरफेसवर, सेल मेम्ब्रेनवर होते. आणि सेल मेम्ब्रेनवर ॲक्शन होऊन काय त्याचं काय चेंजेस जे आहे, म्हणजेच काय की हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झालं. आणि मग काय हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झाल्यानंतर सेकंडरी मेसेंजर्स तयार झाले. आणि सेकंडरी मेसेंजर्स तयार होऊन मग काय बायोकेमिकल चेंज. आणि बायोकेमिकल चेंज नंतर काय फिजिओलॉजिकल चेंज तयार झालं. आणि फिजिओलॉजिकल चेंज म्हणजे काय, ओव्हेरियन ग्रोथ झालं. ओव्हेरियन फॉलिकल्स जे आहे त्या ओव्हेरियन फॉलिकल्स काय झाल्या, डेव्हलप झाल्या. ठीक आहे, तर हे झालं ओव्हेरियन फॉलिकल्स डेव्हलप होले म्हणजेच काय, त्याला म्हणायचं फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स म्हणायचं किंवा फिजिओलॉजिकल ग्रोथ किंवा त्याला काय म्हणायचं, ओव्हेरियन ग्रोथ. अशा प्रकारे काय की या हार्मोनची ॲक्शन जी आहे ती काय सेल मेम्ब्रेनवर होतं. कशावर होतं, सेल मेम्ब्रेनवर होतं. ठीक आहे, द मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर्स. ओके, नेक्स्ट वी विल सी द ॲक्शन ऑफ हार्मोन इनसाइड द सेल. त्याला काय म्हणायचं, इंट्रासेल्युलर ॲक्शन. इंट्रासेल्युलर ॲक्शन विल सी नेक्स्ट टाइम. ओके, थँक्यू.